नमस्कार. अनेकदा आपण पाहतो किंवा ऐकतो की शनिवारी काळ्या वस्तू दान केल्या जातात, पण असं का करतात? आजच्या या विशेष भागात आपण याच रंजक प्रथेमागची कारणं आणि त्याचे फायदे काय आहेत हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त शनिवारीच का आणि त्यातही काळ्या रंगाच्याच वस्तू का? यामागे काय रहस्य दडले? चला तर मग ह्या परंपरेच्या अगदी मुळाशी जाऊया आणि तिचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया. आणि गंमत म्हणजे या प्रथेमागे फक्त श्रद्धा नाहीये, तर त्याला धार्मिक आणि काही वैज्ञानिक कारणांचीही जोड आहे. हो, आणि हाच दुहेरी दृष्टिकोन या परंपरेला खूपच इंटरेस्टिंग बनवतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे पाहूया की या दानाचं नेमकं महत्त्व काय आहे आणि कोणत्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं. तर बघा, परंपरेनुसार काही खास वस्तू आहेत, जसं की काळे उडीद, काळे तीळ, काळे कपडे किंवा अगदी लोखंड आणि तेल. ह्या वस्तू दान करणं खूप शुभ मानलं जातं. आणि हो, यातल्या प्रत्येक वस्तूचं स्वतःचं असं एक खास प्रतिकात्मक महत्त्व आहे. आता येऊया ह्याच्या ज्योतिषशास्त्रीय पैलूकडे, कारण ह्या दानाचा थेट संबंध शनिग्रहाशी आणि शनिदेवांच्या कृपेशी जोडलेला आहे. ज्योतिषशास्त्र काय सांगतं? तर शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, म्हणजे ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. आणि काळा रंग हा शनिदेवांचा प्रिय रंग मानला जातो. म्हणूनच शनिवारी काळ्या वस्तू दान करण्याला इतकं विशेष महत्त्व आहे. शनिदोष हा शब्द तर अनेकांनी ऐकला असेल, नाही का? तर ही एक अशी ज्योतिषशास्त्रीय स्थिती मानली जाते जिथे शनिग्रहाच्या प्रतिकूल प्रभावामुळे आयुष्यात अडचणी किंवा आव्हानं येऊ लागतात. अशी श्रद्धा आहे की शनिवारी काळ्या वस्तू दान केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. आणि याचा परिणाम काय होतो? तर शनिदोषाचा प्रभाव कमी होतो, साडेसातीसारख्या कठीण काळात थोडा दिलासा मिळतो आणि असं म्हणतात की नशिबाची साथही मिळू लागते. आणि एवढंच नाही, काळ्या तिळाच्या दानाचा संबंध तर आपल्या पूर्वजांशीही जोडला जातो. असं मानतात की ह्या दानाने पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर व्हायला मदत होते. बरं, हे झालं ज्योतिषशास्त्र. आता जरा याच्या पलीकडे जाऊन पाहूया. या प्रथेचे आपल्या आरोग्यावर आणि घरातल्या वातावरणावर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात ते बघूया. एक सर्वसामान्य समज असा आहे की काळा रंग निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो. त्यामुळे जेव्हा आपण या वस्तू दान करतो तेव्हा घरातून नकारात्मकता आणि अडथळे दूर होऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते असं मानलं जातं. याचा एक प्रॅक्टिकल अँगल पण आहे, तोही बघूया. आता बघा, काळा हरभरा आणि काळे तीळ हे दोन्ही पदार्थ खूप पौष्टिक आहेत, प्रोटीन आणि विटॅमिन्सने भरपूर. म्हणजे जेव्हा हे पदार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले जातात तेव्हा फक्त पुण्यच नाही मिळत, तर दान केल्याचा जो एक मानसिक आनंद असतो ना, त्याचा आपल्या आरोग्यावरही खूप चांगला परिणाम होतो. आता वळूया आर्थिक आणि मानसिक स्थैर्याकडे. या दानाचा या दोन्ही गोष्टींवर कसा परिणाम होतो असं मानलं जातं. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की शनिवारी दान करणं हे फक्त एक धार्मिक काम नाहीये, तर ते कर्म, संयम आणि शिस्त यांसारख्या मूल्यांचं प्रतीक आहे. आणि हीच मूल्य तर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायला मदत करतात. म्हणजे बघा, याचे दोन फायदे सांगितले जातात. एकीकडे खर्चावर नियंत्रण ठेवायला मदत होते आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे आर्थिक फायदे. तर दुसरीकडे मनात समाधानाची भावना वाढते, पॉझिटिव्हिटी येते आणि एक प्रकारची मानसिक शांती मिळते. याच्या मागे एक खूप साधं आणि सुंदर मानसशास्त्रीय तत्व आहे. विचार करा, जेव्हा आपण कुणाला मदत करतो तेव्हा मनात आपोआपच एक समाधान आणि सकारात्मक भावना येते, नाही का? आणि याचमुळे आपला ताण कमी व्हायलाही मदत होते. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र पाहूया. या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे ते बघू. सोप्या भाषेत सांगायचं तर शनिवारी काळ्या वस्तू दान करणं म्हणजे काय? तर शनिदेवांचा आशीर्वाद, शांत मन, घरात पॉझिटिव्ह एनर्जी, आपल्या कर्मांमध्ये सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर मिलाप आहे. खरं तर ही एक अशी प्रथा आहे जी श्रद्धा आणि आपलं रोजचं आयुष्य या दोन्हींना एकत्र जोडते. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. कोणत्याही गोष्टीवरची आपली श्रद्धा आणि त्यानुसार आपण जे काही करतो म्हणजे आपली कृती, याचा आपल्या जीवनावर आणि आपल्या मानसिकतेवर नेमका कसा आणि किती परिणाम होत असेल, यावर कधीतरी नक्की विचार करून बघा.